IBPS POचं नोटिफिकेशन काल रात्री आलं। IBPS POचं नोटिफिकेशन तसं इतक्या लवकर येणं एक्सपेक्टेड नव्हतं, कारण की एक्झाम जी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये म्हणजे त्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आहे, त्यामुळे त्या मानाने लवकर नोटिफिकेशन आलं, चांगली गोष्ट आहे। चांगल्या पद्धतीच्या जागासुद्धा आल्यात, मागच्या वर्षीपेक्षा कंपॅरेटिव्हली चांगल्या जागा आहेत, त्यामुळे सुरुवात जी आहे ही चांगल्या पद्धतीने IBPS RRB पासून झाली होती। त्यानंतर RRB मध्ये थोड्याशा कमी जागा होत्या, थोडे मुलं नाराज झाले। IBPS क्लर्कमध्ये चांगल्या जागा आल्या, त्यामुळे बऱ्यापैकी एक नवीन रूप आला आणि त्यानुसार एक्सपेक्टेड होतं की IBPS POच्या जागा पण चांगल्या येतील। तर बऱ्यापैकी यावेळेस जागा आहेत, 4500 आसपास जागा आहेत आणि डेफिनेटली या वाढून 6000च्या आसपास मिनिमम होतील, कारण बऱ्यापैकी बँका आहेत, जसं की बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ बडोदा आहे, सगळ्यात मोठी युनियन बँक ऑफ इंडिया आहे, यांनी अजून आपल्या वॅकन्सीज डिक्लेअर नाही केल्या, नॉट रिपोर्टेड दिला यांनी डेटा, त्यामुळे वॅकन्सीजही वाढतील। एनिवेज कसंही असेल तरी आपलं प्रिपरेशन तर करायचंच आहे, प्रिपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही आणि आपल्याला तशी एक जागा लागते असं मोटिवेशनसाठी आपण सगळेजण म्हणतो, ठीक आहे। सो IBPS POचं जे नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनबद्दल थोडी डिटेल माहिती जी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 1.5च्या स्पीडने बघितलं तरी चालेल, 2च्या स्पीडने बघू नका। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा जो डेटा आहे हा डेटा इत्यंभूत पद्धतीने देण्यासाठी यामागची जी मेहनत आहे किंवा यामागचा जो टाईम आहे हा खूप द्यावा लागतो, तेव्हा तुमच्यापर्यंत आम्ही हे सगळं पोहोचू शकतो। त्यामुळं थोडंसं तुमच्या एंडने ॲक्नॉलेज करायला, ॲप्रिशिएट करायला विसरू नका, चालेल। तर नोटिफिकेशनवर येऊया की यावेळेस IBPS POचं 2024-25चं हे नोटिफिकेशन असणार आहे। 24-25 म्हणजे काय, तर 24मध्ये एक्झाम होणार आणि 25मध्ये तुमची जॉईनिंग असणार आहे। तर पुढच्या वर्षी या दिवसांपर्यंत म्हणजे जून जुलै ऑगस्टपर्यंत डेफिनेटली प्रत्येकाच्या हातात, प्रत्येकजण तुमच्यापैकी जो सिरियसली तयारी करतोय किंवा करेल इथपासून पुढं, तो डेफिनेटली पुढच्या वर्षी या महिन्यामध्ये कुठल्या तरी बँकेमध्ये डेफिनेटली असणार आहे, सेल्फी काढून आम्हाला पाठवणार आहे। तर आता प्रोबेशनरी ऑफिसरबद्दल जर सांगायचं झालं तर हा प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे ॲज गुड ॲज असिस्टंट मॅनेजर लेवलचा जॉब आहे, डेप्युटी मॅनेजर म्हणतात काही लोक असिस्टंट मॅनेजर म्हणतात। तर हा डेप्युटी मॅनेजर लेवलचा जॉब आहे। याच्यामध्ये काय की काम काय असतं, प्रोबेशनरी ऑफिसर याला प्रोबेशनरी का म्हणतात, कारण प्रोबेशन टाईम असतो, 1 वर्ष 2 वर्षापर्यंत बँकेचा डिफरंट टाईम असतो। प्रोबेशन टाईम सगळ्यांना असतो, पार IAS IPSला पण प्रोबेशनरी ऑफिसरच म्हणतात सुरुवातीला जेव्हा जॉईनिंग मिळते तेव्हा। आता रिसेंटली काही प्रकार तुम्ही ऐकतायत वाचतायत, त्याही वेळेस त्या अधिकारी जे आहेत ते प्रोबेशनरी ऑफिसरच होतात। तर प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून म्हणलं जातं। काम काय असतं, बॅकग्राऊंड काम असतं, जसं फ्रंट डेस्कला क्लर्क असतात तसं बॅकग्राऊंडला किंवा बॅकएंडला जे हे ऑफिसर काम करतात। तुम्हाला लोन जे आहे हे रिकमेंड करणं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं, तुमचे अकाउंट जे आहे ते स्टेटस चेक करणं किंवा अकाउंट जेव्हा आपण ओपन करतो त्याला ऑथोराईज करणं, ऑथोरायझेशनचं मोस्टली काम असतं प्रोबेशनरी ऑफिसरचं। मग बँकेमध्ये प्रत्येक बँकेमध्ये मिनिमम 2 ते 3 प्रोबेशनरी ऑफिसर असतात। स्केल 1 ब्रँच असेल तर 1 प्रोबेशनरी ऑफिसर, स्केल 2 ब्रँच असेल तर 2 ते 3 प्रोबेशनरी ऑफिसर। या पद्धतीने ऑफिसर कॅडरचा हा जॉब आहे। जर तुम्ही 3 ते 4 वर्षानंतर मिनिमम 3 ते 4 वर्ष जर तुम्ही सर्व्हिस केली तर ऑटोमॅटिकली तुम्ही ब्रँच मॅनेजर पण होता, छोटी एखादी ब्रँच तुम्हाला डेफिनेटली मिळून जाते। बँक ऑफ महाराष्ट्र किंवा बँका ज्या आहेत या मिनिमम 3 वर्षामध्ये ऑटोमॅटिकली तुम्हाला ब्रँच मॅनेजर बनूनच येतात, ठीक आहे। तर हे काम असतं प्रोबेशनरी ऑफिसरचं। आता नेमक्या कुठल्या बँकेसाठी तुम्ही तयारी करतायत किंवा कुठल्या बँकेत तुम्ही प्रोबेशनरी ऑफिसर होणार आहेत, तर एवढ्या 11 बँका ज्या आहेत या नॅशनलाइज बँका, ज्याला आपण सरकारी बँका म्हणतो, तर या 11 सरकारी बँकांमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, म्हणजे यापैकी एखादी बँक तुमच्या नावासमोर लागू शकते। इन शॉर्ट काय, तर ही जी पूर्ण प्रोसेस आहे ही कोण कंडक्ट करते, तर IBPS नावाची संस्था कंडक्ट करते। कुणासाठी कंडक्ट करते, तर या 11 बँकांसाठी कंडक्ट करते। मग या 11 बँकांसाठी तुम्ही परीक्षा देणार आहात, मग प्री असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल। जेव्हा तुमचं पूर्ण फायनल सिलेक्शन होईल तर या 11 बँकांपैकी एका बँकेमध्ये तुमचं सिलेक्शन होईल। मग सर आम्हाला कसं कळणार की आमचं कुठल्या बँकेत सिलेक्शन होईल, तर तुम्ही स्वतः डिसाईड करू शकता की कुठल्या बँकेत तुम्हाला जायचं आहे। मग तुम्हाला प्रेफरन्सेस विचारले येतील, त्या प्रेफरन्स संदर्भात पण आपण शेवटी चर्चा करणारच आहे की बँक प्रेफरन्सेस नेमका कसा द्यायचा, तर या संदर्भात पण आपण चर्चा करूया। पहिल्यांदा समजून घेऊया जागा किती आहेत, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय, कोण कोण अप्लाय करू शकतं, निवड प्रक्रिया काय, आणि मग फायनली कॉमन डाऊट्स त्याद्वारे येताना प्रेफरन्सेस बघूयात। आता जागा जर बघितलं यावर्षी जागा, तर हे बघा 4455 आणि या सगळ्या जर 200 जागा इन्क्लूड केल्या तर अराउंड 46-47 जागा आहेत, म्हणजे 46 जागा सध्या करंटली नोटिफिकेशनमध्ये आहेत। आता सोबत काय, तुम्ही जर बघितलं मोठी बँक आहे बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्रासाठी मोठी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर जर तुम्ही बघितलं इंडियन बँक छोटी त्या मानाने, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया मोठी बँक आहे, म्हणजे या 3 बँका आहेत बघा, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र आणि युनियन बँक ऑफ इंडिया। यांनी 400-500 जरी जागा काढल्या
आता एखादी बँक किती मॅक्सिमम जागा काढू शकते याचा अंदाज तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियावरून आला असेल बघा. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एकट्या बँकेने 2000 जागा काढल्या. मधल्या काही काळामध्ये जेव्हा सेंट्रल बँक ऑफ इंडियावर रिक्रुटमेंटचं बंधन लावलेलं होतं, रिक्रुटमेंट घेतली नाही मधले 3-4 वर्ष, 3-1 वर्ष सेंट्रल बँक ऑफ इंडियाने, त्यामुळे यांच्याकडे वॅकन्सीज बऱ्यापैकी आहे. म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडियाने यावर्षी जम्बो वॅकन्सीज काढल्या 2000. आता मागच्याही वर्षी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ॲक्च्युली 2000 वॅकन्सीज होत्या. त्यानंतर सोबत जर तुम्ही बघितलं तर बँक ऑफ इंडियामध्ये जवळजवळ 950 जागा आहेत, म्हणजे 900 ऑलमोस्ट. त्यानंतर जर बघितलं तर 360 जागा आहेत, 750 जागा आहेत ज्या कॅनरा बँकेच्या आहेत. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की बाबा वॅकन्सीज जे आहे तर वॅकन्सीज जम्बो असतात, कारण बँकांमध्ये तेवढं पोटेन्शियल आहे, तेवढं रिक्रुटमेंट जे आहेत अजूनही सध्या आहेत बँकांमध्ये वॅकन्सीज आहेत. त्यामुळे एक बँक मॅक्सिमम किती जागा काढू शकते तर 2-2 हजारपर्यंतही जागा एखादी बँक काढू शकते. याच्यावरून तुम्हाला डेफिनेटली अंदाज आला असेल की पुढे काय होऊ शकतं. आणि मला जास्त जस्टिफाय करण्याची गरज नाही. दरवर्षी तुम्ही लोक नोटिफिकेशन बघता तेव्हा जागांमध्ये कमी असतं, दिल्लं कमी असतं. आणि ॲक्च्युअल जेव्हा नोटिफिकेशन होतं बरोबर, जेव्हा फायनल रिझल्ट येतो तेव्हा फायनल रिझल्टमध्ये तुम्ही बघता की नंबर ऑफ वॅकन्सीज डेफिनेटली इन्क्रीज झालेल्या असतात. का? कारण की बऱ्याच बँका आता नोटिफिकेशन येतंय बघा 1 ऑगस्टला, फायनल रिझल्ट कधी लागणार आहे 1 एप्रिलला, तोपर्यंत बऱ्यापैकी बँकांचं प्रोसेसिंग झालं असतं. नॉट रिपोर्टेडचा अर्थ असा आहे की सध्या आम्ही दुसऱ्या कामात एंगेज आहोत किंवा सध्या आम्हाला ते देणं प्रॅक्टिकली शक्य नाही, तर आम्ही नंतर ड्यू कोर्समध्ये ड्युरिंग प्रोसेसमध्ये आम्ही डेफिनेटली जागा ॲड करू आणि त्यानुसारच प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूला नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आहेत हे घेतले जातात. ठीक आहे. आता या प्रोसेससाठी कोण लोक इलिजिबल आहेत तर कोणत्याही शाखेचा पदवीधर, एवढं मोठं वाचत बसू नका, मी सांगतो कोणत्याही शाखेचा पदवीधर, पार बॅचलर ऑफ आर्ट्स ज्याने कंप्लीट केलंय आणि तेही मुक्त विद्यापीठातून, अशी मुक्त विद्यापीठातले विद्यार्थी सुद्धा यासाठी इलिजिबल आहेत. मग तुमचं ग्रॅज्युएशन कशातून झालेलं असेल काही मॅटर करत नाही. BA असेल, BCom असेल, BSc असेल, BSc ॲग्रिकल्चर असेल, इंजिनिअरिंग असेल, BBA असेल, BSc कुठलेही अदर स्ट्रीम असतील, अजून म्हणजे मॅनेजमेंट रिलेटेड स्कीम असेल, सायन्स असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, कुठल्याही स्ट्रीम असेल, टेक्निकल ग्रॅज्युएशन असेल, नॉन टेक्निकल असेल, फक्त तुमचं ग्रॅज्युएशन मिनिमम 3 वर्षांचं असलं पाहिजे. आणि सोबत जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून करताय तर आम्ही लोक इलिजिबल आहोत का? तर येस, तुम्ही लोक इलिजिबल आहात. किती पर्सेंटेजची अट आहे तर कुठल्याही पर्सेंटेजची अट यासाठी नाही आहे. बरं, ग्रॅज्युएशन कधीपर्यंत कंप्लीट असावं तर 21 ऑगस्ट 2024 म्हणजे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तोपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असावं तोपर्यंत. सर वयाची मर्यादा काय? तर वयाची मर्यादा आहे बघा, जनरल कॅटेगरीसाठी कमीत कमी 20, जास्तीत जास्त 30. बघा, कमीत कमी 20, जास्तीत जास्त 30. बरं, ही वयोमर्यादा आहे. मग त्याच्यामध्ये जर मी OBC कॅटेगरीला बिलॉंग करत असेल तर मी 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. जर मी SC कॅटेगरीला बिलॉंग करत असेल तर मी 35 वर्षांपर्यंत फॉर्म भरू शकतो. तर अशा पद्धतीने एज लिमिट जी आहे ती आहे. एज लिमिट कधी काउंट केलं जाईल? 1 ऑगस्ट 2024 हा क्रायटेरिया ठरवून त्या हिशोबाने एज लिमिट काउंट केलं जाईल. एक्झामची फीस किती आहे तर 850 रुपये जी आहे ही जनरल EWS आणि OBC कॅटेगरीसाठी फीस आहे. SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी 175 रुपये फीस आहे. तर बऱ्यापैकी हा जो डेटा आहे हा IBPS क्लर्क सारखाच आहे, त्यामुळे वेगळं याच्यात काही असं नाही आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा येतो की सर सिलेक्शन प्रोसेस नेमकी याची कशी आहे? सिलेक्शन प्रोसेस, तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये जर तुम्ही बघितलं प्रिलिमिनरी एक्झाम होणार पहिल्यांदा, रिझल्ट लागेल, नंतर जे प्रीमध्ये पास होतील ते लोक मेन्सला जातील, मग मेन्समध्ये जे लोक पास होतील ते इंटरव्ह्यूला जातील आणि इंटरव्ह्यूमध्ये जे पास होतील ते लोक बँकेत जातील. ठीक आहे. तर अशा पद्धतीची सिलेक्शन प्रोसेस आहे, म्हणजे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू, प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम, इंटरव्ह्यू. सर प्री एक्झाम आणि मेन्स एक्झामचा नेमका सिलेबस काय असतो? तर प्री आणि मेन्समध्ये सेमच सिलेबस आहे, फक्त प्रिलिमिनरी एक्झाममध्ये GN असतं आणि मेन्स एक्झाममध्ये GA ॲड होतं, दुसरं काहीच नाही. आता जर तुम्ही प्री एक्झामचा पॅटर्न बघितला तर 3 विषय आहेत, इंग्लिश, क्वांट, रिजनिंग. इंग्लिशचे 30 क्वेश्चन 30 मार्क, क्वांटचे 35 क्वेश्चन 35 मार्क आणि रिजनिंगचे 35 क्वेश्चन 35 मार्क. इंग्लिश, क्वांट आणि रिजनिंग, इंग्लिशचे 30 क्वेश्चन 30 मार्क, रिजनिंगचे 35 क्वेश्चन 35 मार्क आणि क्वांटचे 35 क्वेश्चन 35 मार्क. तिन्ही क्वेश्चन किंवा तिन्ही सेक्शन सॉल्व्ह करण्यासाठी सेक्शनल टायमिंग 20-20 मिनिटांचा. सेक्शनल कट ऑफ आहे का? आहे. सेक्शनल टायमिंग आहे का? आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का? आहे. किती आहे? 1/4 आहे. अशा पद्धतीने सेक्शनल कट ऑफ कसा लावला जातो? तो तर नंबर ऑफ वॅकन्सीजवर डिपेंड करतो आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट्सवर डिपेंड करतो की त्या सपोज उदाहरणार्थ मेन्समधून अराउंड 20 लोक घेतले प्रीसाठी, प्रीमधून मेन्सला जाण्यासाठी अराउंड एका जागेसाठी 20 लोक घेतले, मग वरचे 20 लोक ज्या कट ऑफ नुसार असतील तर मिनिमम तेवढा एक स्टँडर्ड लावला जातो. तो कट ऑफ काय प्री डिसाइडेड नसतो, तो कट ऑफ अकॉर्डिंग टू डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झाम, अकॉर्डिंग टू नंबर ऑफ वॅकन्सीज,
त्यानंतर अकॉर्डिंग टू नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अवेलेबिलिटी यानुसार चेक केला जातो. ठीक आहे. अवेलेबिलिटी म्हणा, सोबत तुमचे ॲव्हरेज अटेम्प्ट्स म्हणा, ॲव्हरेज अटेम्प्ट्सवरही डिपेंड करतं. आता जर सगळ्यांनी जर चे 10 क्वेश्चन सॉल्व्ह करून आले तर डेफिनेटली कट ऑफ पण 10च्या खालीच असणार आहे. पण सगळेजण 10 क्वेश्चन सॉल्व्ह करून येणार नाहीत. सांगण्याचा उद्देश असा आहे की कोण किती अटेम्प्ट करतंय, ॲव्हरेज कॅन्डिडेट किती कसे अटेम्प्ट करतात याच्यावर हे सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. बाकी मेन्सवाला जो पार्ट आहे, मेन्सवाला तो अशा पद्धतीने असणार आहे. रिझनिंग आणि कम्प्युटर 45 क्वेश्चन 60 मार्क. त्यानंतर GA 40 क्वेश्चन 40 मार्क, इंग्लिश 35 क्वेश्चन 40 मार्क आणि क्वांट जे हे 35 क्वेश्चन 60 मार्क. तर क्वांटमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन कमी आहे पण मार्कांचं वेटेज हे जास्त आहे. रिझनिंगमध्ये पण 60 मार्क आहेत पण 45 क्वेश्चन आहे. इंग्लिश 35 क्वेश्चन 40 मार्क आणि GA 40 क्वेश्चन 40 मार्क. हा सेक्शनल टायमिंग आहे. सोबत याला डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग पण असतं. डिस्क्रिप्टिव्हमध्ये काय असतं सर, एक लेटर आणि एक एसे असतं. एक लेटर असतो, एक एसे असतो. जर हे जे बघितलं ते 25 मार्कांना आहे, 10 मार्कांचं लेटर असतं आणि 15 मार्कांचं एसे असतो. सर हा लिहावा लागतो का? नाही, टाईप करावा लागतो. मग आमची टायपिंग स्पीड असणं आवश्यक आहे? नाही, नॉर्मल जरी टायपिंग स्पीड असेल तरी तुमचं काम होऊन जातं. आणि अजून बऱ्यापैकी टाईम आहे. एक्झाम जी आहे मेन्सची ही नोव्हेंबरमध्ये होणार आहे. मग नोव्हेंबरमध्ये एक्झाम असल्यामुळे बऱ्यापैकी तुमच्याकडे टाईम अजून आहे. तर त्या दरम्यान तुम्ही अभ्यास करून ऑक्टोबर नोव्हेंबर टेंटेटिव्हली डेट जे आहेत त्या दिल्यात, त्यामुळे अजून अभ्यास करून बऱ्यापैकी वेळ काढू शकता. टायपिंगला सुद्धा रोज 10-15 मिनिटांची जर टायपिंग केलं तर बऱ्यापैकी स्पीड येऊनच जाते. ठीक आहे. आणि वर्ड लिमिट असते 250 वर्ड एसेला असतात. लेटरला जे आहेत हे 100 ते 150 वर्डमध्ये असतं. तर त्यामुळे बऱ्यापैकी टायपिंग होऊनच जाते. ठीक आहे. आता मागच्या वर्षी जर प्रीचे कट ऑफ बघितले आणि मेन्सचे कट ऑफ बघितले तर मागच्या वर्षी प्रिलिमिनरी एक्झामचे कट ऑफ 2023-24ची गोष्ट आहे. 2023-24 म्हणजे आता रिसेंटली 2023-24 मध्ये जनरल कॅटेगरीचा कट ऑफ प्रीचा हा 54.25चा होता. SC कॅटेगरीचा 49.50. ST असेल, OBC असेल, EWS असेल तर NCL काय सर, नॉन क्रिमिनल. हिअरिंग इम्पेड असेल, ऑर्थोपेडिकली चॅलेंज असेल, व्हिज्युअली इम्पेड असेल आणि इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी. तर या पद्धतीचे जे कट ऑफ आहेत हे मागच्या वर्षी लागले होते. मागच्या वर्षी जे कट ऑफ आहेत ते अशा पद्धतीने IBPS POचे प्रिलिमिनरी एक्झामचे होते. सर हे जर मेन्स एक्झामचे कट ऑफ बघितले तर हे आउट ऑफ 225 मार्क आहे बरं का. हे आउट ऑफ 100 आहे आणि हे आउट ऑफ 225 आहे. कसं काय सर, 4 विषय 200 मार्कांचे प्लस 25 मार्कांचा डिस्क्रिप्टिव्ह. तर ते 225 मार्कांपैकी हा कट ऑफ आहे. जनरलचा 63. सर 126 की 63 एवढा कमी कट ऑफ कसं काय? डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झाम जास्त असते, त्यामुळे मेन्सचे कट ऑफ हे नेहमी अशाच पद्धतीने लागतात. सर मी 63 पडले असते मला काम झालं असतं का? नाही, कमीत कमी 15 ते 20 मार्कांची लीड असेल तर फायनल सिलेक्शन व्हायचे चांगले चान्सेस असतात. 10-10 मार्कांची लीडवाल्यांचंही सिलेक्शन होतं, कधी 5-5, 3-3 मार्कांच्या लीडवाल्यांचंही सिलेक्शन झालेलं आहे. पण स्टील एक 10-15 मार्कांची लीड असेल तर इंटरव्ह्यूमध्ये जास्त एफर्ट्स टाकायची गरज पडत नाही. तर हावाला जो पार्ट आहे हे आहेत बघा कट ऑफ मागच्या वर्षीचे. हे कट ऑफ कधीचे आहेत? मागच्या वर्षीचे. ठीक आहे. आता नेमके एक्झाम कधी होतील, इम्पॉर्टंट डेट्स काय, तर बघा तुम्ही ऑलरेडी आपण IBPS जे कॅलेंडर टाकलं होतं त्यानुसारच IBPSच्या POच्या एक्झाम होणार आहेत. यात कुठलाही बदल होणार नाही. हे टेंटेटिव्ह शेड्यूल जरी असलं तरी ठरलेलं फिक्स शेड्यूल असतं की या डेटला IBPS PO, या डेटला IBPS क्लर्क, या डेटला IBPS SO, या डेटला RRB PO, RRB क्लर्क. तर ते जे शेड्यूल आहे ते सेम ॲज इट इज आहे. फक्त फॉर्म कधीपासून भरायचा, तर फॉर्म भरण्याची तारीख जी आहे हे आजपासून चालू झाली आहे. आजपासून पुढे किती दिवसांपर्यंत फॉर्म भरता येईल तर 21 ऑगस्ट 2024 पर्यंत. 21 ऑगस्ट 2024 पर्यंत फॉर्म भरण्याची लास्टची डेट आहे. लवकरात लवकर फॉर्म भरा, कारण की पुढे फॉर्म भरताना पेमेंट फेल्युअरचे चान्सेस खूप असतात. बरेचदा फॉर्म भरताना एक कॉमनली एरर काय होते की मुलं स्वतः फॉर्म भरत नाही, नेट कॅफेवाल्याकडून फॉर्म भरून घेतात, इंटरनेट कॅफेवाल्याकडून फॉर्म भरून घेतात. तर फॉर्म जो आहे हा तुम्ही स्वतः भरा. का आता मागच्या वेळेस काय झालं की एक मुलगी आहे, तिने फॉर्म भरला, इंटरनेट कॅफेवाल्याने काय केलं, फोटो अपलोड करताना एका मुलाचा केला आणि लाईव्ह कॅप्चर हिचा घेतला. म्हणजे जेव्हा आपण फोटो स्कॅन केलेला अपलोड करतो तर एका मुलाचा झाला चुकून आणि लाईव्ह कॅप्चर याचा झाला. घाई गडबडीत असतं ते लोक 50-100 रुपये यांना भेटतात, पटापट फॉर्म भरायचे असतात, त्यामुळे अशा चुका फार होतात. कॅटेगरीमध्ये एका मुलीचा प्रॉब्लेम झाला. एका मुलाचा कॅटेगरी भरताना OBC होती, त्याने टाकली SC, झाला गोळ. नंतर मग काहीच चेंज करता येत नाही. फॉर्म भरण्याची लास्ट डेट संपली की मग काहीच चेंज करता येत नाही आणि तुम्ही परीक्षा पण दिली तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. आता जर फोटोज जर चुकीचा अपलोड झाले तर परीक्षा पण देऊ शकत नाही. त्यामुळे स्वतः फॉर्म भरा, भलेही थोडा वेळ लागला तरी चालेल. मित्राच्या
मैत्रिणीच्या लॅपटॉपवरून म्हणा किंवा क्लासच्या आपल्या कम्प्युटर लॅबमधून इथून फॉर्म भरा. नेट कॅफेवर जरी भरला तरी स्वतः नेट कॅफेवर जाऊन फॉर्म भरा. इतरांकडून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका. तसं फॉर्म मोबाईलवरही भरता येतो, पण शक्यतो मोबाईलवर भरण्याचा टाळा, कारण रिस्की असतं थोडंसं. काही फोटो वगैरे व्यवस्थित अपलोड नाही झाला. आणि फॉर्म भरणं झाल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून ठेवायला विसरू नका. ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड केला की लगेच कळतं की काय चुका झाल्यात. जर समजा एखादा फॉर्म भरताना चुकला, ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड केल्यानंतर कळलं की पेमेंट झाले, सगळं झालं, फॉर्म भरताना चुकला, पुन्हा तुम्ही फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही असे किती वेळेस फॉर्म भरले तर तुमचे सगळे पहिले फॉर्म रिजेक्ट होईल आणि शेवटचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार आहे. त्यामुळे तसं काही टेन्शन नाही. पहिलेच फॉर्म तुमचे रिजेक्ट होतील. फायनली जो लास्टला फॉर्म भरला तो ॲक्सेप्ट होईल. तर या डेट आहेत. बाकी तुम्हाला मी जसं सांगितलं की प्रिलिमिनरी एक्झाम ऑक्टोबरमध्ये होईल, मेन्स एक्झाम नोव्हेंबरमध्ये होईल, टेंटेटिव्हली जानेवारी फेब्रुवारीमध्ये इंटरव्ह्यू होतील आणि 1 एप्रिलला तुमचा फायनल रिझल्ट तुमच्या हातात असेल. अशा पद्धतीने डेट्स आहे महत्त्वाच्या. आता पुढचा मुद्दा येतो की तयारी. फॉर्म कसा भरायचा. फॉर्म भरताना IBPS क्लर्कचं जसं असेल किंवा POचं असेल, बेसिक रजिस्ट्रेशन करायचं असतं. बेसिक रजिस्ट्रेशन इथे तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID एवढंच विचारतील. फॉर्म बेसिक रजिस्ट्रेशन झालं की मग नंतर पुन्हा लॉग इन करायचं. लॉग इन करून पुढच्या डिटेल्स कंप्लीट करायच्या. जसं की तुमचा फोटो अपलोड करायचा, साईन अपलोड करायची, हँड रिटन डिक्लेरेशन असेल, हवाला पार्ट, लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा, बँक प्रेफरन्सेस टाकायचे बाकी, आणि एकदा प्रिव्ह्यू करून ऑनलाईन पेमेंट करायचं. जेव्हा तुम्ही प्रिव्ह्यू करता तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही फॉर्ममध्ये काय काय माहिती भरली आहे. मग त्यात प्रिव्ह्यू करताना प्रॉपरली बघून घ्या की साईन प्रॉपर दिसते का. बरेचदा काय होतं, साईन ब्लर होऊन जाते किंवा बारीक येते, मग ती साईन दिसत नाही, मग तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जात नाही. किंवा फोटो काही मुलांचा खूप बारीक येऊन जातो, तो ओळखायला येत नाही, मग परीक्षेला बसू दिलं जात नाही. बरेचदा असं होतं की लाईव्ह फोटो कॅप्चरमध्ये तुमचा चेहराच काळा येऊन गेला. तर या छोट्या गोष्टी आहेत, या तुम्हाला फॉर्म भरतानाही काळजी घ्यायची आहे. नाहीच लक्षात आलं तर फॉर्म जेव्हा प्रिव्ह्यू तुम्ही करता तेव्हा तुम्हाला सांगतं की ते प्रिव्ह्यू आहे, आता चेक करून घ्या. मग प्रत्येक ठिकाणी फोटोच्या खाली टिक करायचं असतं की बरोबर आहे का, सिग्नेचरच्या खाली टिक करायचं असतं बरोबर आहे का, हँड रिटन डिक्लेरेशन लिहिलं असतं. ते हँड रिटन डिक्लेरेशन आपल्याला ब्ल्यू पेनने लिहायला सांगतात. त्यांना काही फरक पडत नाही, ब्ल्यू किंवा ब्लॅक लिहा, पण शक्यतो जसे इन्स्ट्रक्शन दिले त्या लिहा. त्यानंतर थंब द्यायचा असतं आपल्याला, थंब अंगठा द्यायचा असतो, तर तो स्कॅन करून अपलोड करायचा असतो. ते छोट्या गोष्टी आहेत, मायनर गोष्टी आहे, पण या इम्पॉर्टंट आहेत. कारण जर फॉर्म रिजेक्ट झाला किंवा ह्या भरताना चुकला तर तुमचं पूर्ण वर्ष वाया जाऊ शकतं आणि IBPS POची मोठी अपॉर्च्युनिटी हातून जाऊ शकते ऑफिसर बनण्याची यावर्षी. ठीक आहे. तर शक्यतोवर या छोट्या गोष्टी आपल्या हातातल्या, या गोष्टी थोड्या फॉर्म भरताना काळजी घ्या आणि बिंदास भरा. ठीक आहे. बाकी सर नेमके बँक प्रेफरन्सेस कसे द्यायचे. ठीक आहे, की बँक प्रेफरन्स आम्ही नेमके कसे द्यायचे. आता हे जे बँक प्रेफरन्स आहे नीट समजून घ्या. मी बँक प्रेफरन्सेस कशा हिशोबाने दिलेत. जसं काय होतं, बरेचदा आता आपल्या क्लासचे बरेच जुने विद्यार्थी आहेत, 5-10 वर्षापूर्वी जुने सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत. यांचं असं आहे की सर मी या बँकेत आहे, मला 3-4 वर्षानंतर बाहेर टाकणार आहेत, किंवा मी बाहेर होतो आता मी आलो, पुन्हा प्रमोशन झालं की मी पुन्हा बाहेर जाणार आहे. अशा काही बँका आहेत. अशा बँकांचं मी नाव घेणार नाही, पण मी अशा बँका इंटेन्शनली खाली टाकल्यात. जागा जास्त आहेत कॅनरा बँकेच्या, तरी पण मी मुद्दा म्हणून खाली टाकण्यामागचा पर्पज तो एक आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 2000 जागा आहेत, तरी पण खाली टाकण्यामागचा पर्पज काय, की बँकेच्या चर्चा होत्या की प्रायव्हेटाईज होणार किंवा डिसइन्व्हेस्टमेंट होणार, तर अशी रिस्क फॅक्टर कमी करायचा म्हणून मी या ज्या बँका आहेत त्या खाली टाकल्यात. काही बँका तुम्ही बघत असाल, जसं बघा युनियन बँक ऑफ इंडियाची एक पण जागा नाही, तरी पण मी वरती टाकली. का, कारण महाराष्ट्रात नंबर ऑफ वॅकन्सीज जास्त, महाराष्ट्रात नंबर ऑफ ब्रांचेस जास्त आहेत, महाराष्ट्र मिळण्याचे चान्सेस कमी आहेत, बँकेचं कल्चर चांगलं आहे. जर तुम्ही पंजाब नॅशनल बँक बघितलं तर महाराष्ट्रातच ज्यांना मोस्टली पोस्टिंग दिली मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना, आणि बँकेचं कल्चर खूप चांगलं आहे, काम कमी आहे, पगार पण चांगला आहे, फॅसिलिटीज पण चांगल्या आहेत. जर तुम्ही बघितलं बँक ऑफ इंडिया तर महाराष्ट्रात नंबर ऑफ ब्रांचेस जास्त आहे, वॅकन्सीज पण बऱ्यापैकी आहेत, 885 वॅकन्सीज आहेत. बँक ऑफ बडोदाची एक पण वॅकन्सी नाही आहे, पण भारतातली मोठ्यात नॅशनलाइज बँकामध्ये SBI नंतर बऱ्यापैकी बँक ऑफ बडोदाचा नंबर लागतो, कारण की बँक चांगली. बँकेचं कल्चर थोडं हळूहळू कॉर्पोरेट होतं आहे, पण स्टील बँकेत फॅसिलिटीज चांगल्या आहेत, पगार चांगला आहे, त्यामुळे बँकेला वरती घेतलं. बँक ऑफ महाराष्ट्राची बँक. आता काही लोक काय करतात, बँक ऑफ महाराष्ट्र मुद्दामून वरती टाकतात, फरक नाही पडत. खाली जरी टाकली बघा, यात काही खालीवर जरी झालं तरी विशेष फरक पडत नाही. तुम्ही कट ऑफ क्लिअर केला म्हणजे तुम्हाला बँक भेटणारच आहे, फक्त कुठली भेटणार हे तुमच्या प्रेफरन्सेसवर डिपेंड करतं. तुम्हाला आणि मला सेम मार्क आहेत. उदाहरणार्थ
तुम्हाला मला सेम मार्क आहे आणि माझ्या प्रेफरन्समध्ये पहिले पंजाब नॅशनल बँक आहे, तुमच्या प्रेफरन्समध्ये पहिल्यांदा कॅनरा आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, तर तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडिया भेटेल, मला पंजाब नॅशनल बँक भेटेल का? कारण मी पहिला प्रेफरन्स पंजाब नॅशनल बँकेला मागितला होता. मग अल्टिमेटली सेम मार्क मिळून पण माझा फायदा जास्त, कारण मोठी आणि चांगली ब्रँडेड बँक मी मागितली, प्रायव्हेटायझेशनची चान्स नाही, त्यानंतर प्रॉफिट मेकिंग बँक आहे, बरोबर. नंबर ऑफ ब्रँचेस महाराष्ट्रात थोड्या कमी जरी असल्या तरी जॉब एकदम रिलॅक्स आहे या बँकेमध्ये, काही किरकिर नाही, काही नाही. तर म्हणून या प्रेफरन्स देताना थोडीशी काळजी घ्या आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने प्रेफरन्स त्याच्यामध्ये चेंज करू शकता. हे आमचं रिकमेंडेशन आहे, आमचं रिकमेंडेशन आहे. तुम्ही असंच ऐकावं असं काही कंपल्सरी नाही, पण आमचा अनुभव म्हणतो किंवा या पद्धतीने जर दिलं तर डेफिनेटली तुमचा फायदा होईल. आणि काही एक्सपिरियन्स आमचा असं सांगतो की काही बँकांमध्ये काही लोकांचे एक्सपिरियन्सेस थोडेसे खराब आहेत, सो दॅट ती गोष्ट तुमच्या वाट्याला येऊ नये, कारण ही आयुष्यभराची गोष्ट आहे. त्यामुळं या पद्धतीने प्रेफरन्सेस सांगितले. बाकी आता थोडेसे बेसिक कॉमन डाऊट्स आहेत मुलांच्या मनात, ते असतात. पहिलं बँक प्रेफरन्स या विषयावर बोललो. जर मी फॉर्म चुकून भरला किंवा चुकीची माहिती भरली तर मग काय करू? मी पुन्हा सांगितलं की फॉर्म पुन्हा भरून टाका, जो लास्टला भरलेला फॉर्म आहे तोच ॲक्सेप्ट होत असतो. फोटो आणि साईन ब्ल्यू ऑर ब्लॅक, ब्लॅक ऑर ब्ल्यू एवढं मॅटर करत नाही. बॅकग्राऊंडवाला जो मुद्दा आहे तर IBPSला तसं एवढं मॅटर करत नाही, पण शक्यतोवर पाठीमागे थोडंसं हे जे आहे बॅकग्राऊंड शक्यतोवर व्हाईट ठेवा किंवा लाईट कलरचं बॅकग्राऊंड ठेवा, व्हाईटवाला किंवा लाईट कलरचं, सो दॅट तुमचा फोटो तुमचा चेहरा खुलून दिसला पाहिजे. हँड रिटन डिक्लेरेशन ब्लॅक इंकने भरायचं, पण माझ्याकडून ब्ल्यू इंकने झालं, फरक नाही पडत. IBPS एवढं काही मॅटर करत नाही. ॲप्लिकेशन फॉर्म भविष्यासाठी सेव्ह करून ठेवा, तुम्हाला हा काम पडणार आहे. आणि ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये लगेचच्या लगेच कळून जातं की माहिती बरोबर भरली का चुकीची भरली आहे. अबाउट सिबिल स्कोर, सिबिल स्कोर नेमका कसा असला पाहिजे, सिबिल स्कोरबद्दल एक सांगा सर. बघा, सिबिल स्कोरमध्ये काय होतं, बरेच जणांनी स्वतःच्या नावावर लोन घेतलेले, स्वतःच्या नावाबद्दल बरं ना, आईवडिलांच्या वगैरे काही संबंध नाही, स्वतःच्या नावावर लोन घेतलं, लोन भरलंच नाही कारण की बाबा कर्जमाफीत जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या याला काहीच करू नका. जेव्हा आपण फायनल सिलेक्शन होईल तेव्हा ती 8-10 दिवसांची प्रोसेस असते. 8-10 दिवसामध्ये ते सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. आता लोन भरत बसताल, पुन्हा सिलेक्शन जर झालं नाही चुकून तर उगाच घरचे पैसे वाया जातील. झालं कर्जमाफी तर चांगलीच गोष्ट आहे, नाही झालं तर आपण पुढच्या पुढे बघूया त्याला काय करतील. याच्याजवळ आपल्याजवळ याच्यासाठी आपल्याकडे 1000 सोल्युशन आहे. कारण यांचं म्हणणं आहे की जरी सिबिल स्कोर खराब असला आणि तुम्ही एखाद्या बँकेचं लोन घेतलं तर त्या बँकेची NOC जरी तुम्ही घेऊन आलात तर आम्ही तुम्हाला तुमचं NOC देऊ आणि NOC घेऊन तुम्ही ज्या बँकेत सिलेक्ट झालात तिथं सबमिट करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि NOC घ्यायला हार्डली 4 ते 5 दिवस लागतात. त्यामुळं फार काही टेन्शन घेऊ नका सिबिल स्कोरबद्दल. आता याच्या जे घडलं आहे त्याच्याबद्दल काही चेंजेस करत बसू नका. हे एकदा फायनल सिलेक्शन झालं की जॉईनिंग प्रोसेसच्या नंतर, जॉईनिंग प्रोसेसच्या वेळेस असतो. आता 1 एप्रिलला निकाल लागतात आणि जॉईनिंग प्रोसेस नॉर्मली मे-जूनमध्ये होते, म्हणजे मिनिमम 1-2 महिन्याचा टाईम तुम्हाला भेटतो. तर 1-2 महिन्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी क्लिअर करू शकतो, टेन्शन घेऊ नका. सर फायनल इयरवाले जे लोक आहेत, आमचं फायनल इयर चालू आहे, आम्ही अप्लाय करू शकतो का? नाही. जर तुमचा निकाल 21 ऑगस्ट 2024च्या दरम्यान लागतोय किंवा तोपर्यंत लागतोय तर आणि तरच तुम्ही अप्लाय करू शकता. तोपर्यंत तुमचा निकाल तुमच्या हातात असला पाहिजे. कुठलंही सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करण्याची गरज नाही, कुठलंही कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्हाला आत्ता लागणार नाही, कुठलेही डिग्री सर्टिफिकेट असेल, PDC असेल, मार्क मेमो असेल, आत्ता लागणार नाही. तुम्हाला हे सगळं इंटरव्ह्यूच्या वेळेस लागणार आहे. त्यामुळं आत्ता नाही काढलं तरी चालेल. उदाहरणार्थ एखादा कॅन्डिडेट OBCला बिलॉंग करतो पण त्यांच्याजवळ सेंट्रल OBC नाही आहे, काही हरकत नाही, तुम्ही आता फॉर्म भरा, फक्त नंतर निघालं पाहिजे एवढी काळजी घ्या. मराठा विद्यार्थी आहेत, काही लोक OBCमध्ये गेले पण OBC सर्टिफिकेट सध्या नाही आहे, सेंट्रल OBC, हरकत नाही, निघणार असेल तुमच्या तहसीलमध्ये विचारा. जर त्यांनी म्हणलं हो निघतंय तर मग डेफिनेटली सेंट्रल OBCतून अप्लाय करा. आणि जर निघत नसेल तर जनरलमधून किंवा EWSमधून अप्लाय करा. जे विद्यार्थी EWSमध्ये त्यांनी EWSमधून अप्लाय करा. जरी आता सर्टिफिकेट नसेल तर भविष्यात भेटेल. आणि केंद्र सरकारचं सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला, राज्य सरकारचं नको आहे. सेंट्रल OBC किंवा सेंट्रल EWS पाहिजे असतं. बाकी तयारी कशी करावी या संदर्भात तर यूट्यूबला आपण रोज रात्री आहोतच ऑलमोस्ट. सोमवार मंगळवारपासून पुन्हा आपण आपली सिरीज जी आहे ही रिझ्यूम करू आणि IBPS POच्या दृष्टीने, IBPS क्लर्कच्या दृष्टीने, RRB क्लर्कच्या दृष्टीने तयारी चालू करूया. ठीक आहे, तर एवढ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होत्या. बाकी संपूर्ण डेटा ऑलरेडी तुमच्यासोबत सांगितला आहे. लवकरात लवकर फॉर्म भरा. काही अडचण आली, पर्सनल नंबर माझे तुमच्याकडे आहेत. टीम सारथीमध्ये प्रत्येक शिक्षकांचे नंबर तुमच्याकडे आहेत, कुणालाही तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. माहिती चांगली होती असं वाटलं असेल, आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल द बेस्ट. लवकरात लवकर फॉर्म भरा. धन्यवाद.